नमस्कार. तुम्हाला वक्ता व्हायचं आहे का? भाषण करायचं का? मग थांबा. कारण हाऊ टू टॉक टू एनीवन या पुस्तकाच्या जगप्रसिद्ध लेखिका लिली लोन्स यांनी या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की कुणाशीही आत्मविश्वासानं प्रभावीपणे आणि सहज संवाद कसा साधायचा याच्या जवळजवळ 92 छोट्या मोठ्या तंत्राचा टेक्निकचा उल्लेख या पुस्तकातील आहे. त्यातील काही टेक्निक्स या व्हिडिओ मी यामध्ये आपल्याला देणार आहेत की स्मार्ट लोक कसे बोलतात याच्या सिक्रेट ट्रिक्स तुम्ही जर या फॉलो केल्या तर तुम्ही सुद्धा उत्तम वक्ते बनू शकता. पहिली ट्रिक सांगता येईल की पहिली छाप खूप महत्वाची असते. लोकांना भेटताना चेहऱ्यावर हलके स्मित हास्य ठेवा. डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासाने बोला. पहिल्या काही सेकंदातच तुमची छाप ही तयार होते. दुसरी बाब सांगता येईल की नाव लक्षात ठेवा आणि वापरा. समोरच्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवून संभाषणात वापरलं तर त्या व्यक्तीला आदर आणि आपुलकी वाटते आणि ते संभाषण उत्तम होतं. तिसरी बाब सांगता येईल की चांगला श्रोता बना. फक्त बोलणेच नाही तर लक्षपूर्वक ऐकणे ही संवादाची मोठी कला आहे. समोरचा माणूस काय म्हणतो हे समजून घेतल्यास नातं अधिक मजबूत होतं. चौथी बाब सांगता येईल की शरीर भाषेचं महत्व. आपली उभी राहण्याची पद्धत, चेहऱ्यावरील भाव, हातवारे हे सगळं शब्दांपेक्षा जास्त बोलतात. म्हणून सकारात्मक बॉडी लँग्वेज ही बोलताना असली पाहिजे. पाचवी बाब सांगता येईल की समोरच्याला महत्व द्या. लोकांना स्वतःबद्दल बोलायला आवडतं. त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांच्या अनुभवांमध्ये रस दाखवा. सहावी टिप सांगता येईल की सामान्य गोष्टींनी संवाद सुरू करा. अगदीच तुम्हाला एखाद्या नवीन लोकांबरोबर बोलायचं असेल तर हवामान असेल, काम असेल, कार्यक्रम असेल, आवडीनिवडी असतील यासारख्या साध्या साध्या विषयांनी संवाद हा सुरू केला पाहिजे. सातवी ट्रिक सांगता येईल की सकारात्मक शब्द वापरा. नकारात्मक, तक्रारी करणारे किंवा निरुत्साही शब्द हे संभाषणामध्ये टाळले पाहिजेत. सकारात्मकता आणि उत्साहवर्धक भाषा ही वापरली पाहिजे. आठवी ट्रिक सांगता येईल की समोरच्याशी जुळवून घ्या. त्यांच्या बोलण्याची शैली असेल, वेग असेल आणि भावनांशी थोडे जुळवून घेतले तर संवाद अधिक सहज होतो. नवी ट्रिक सांगता येईल की आत्मविश्वास दाखवा. तुमचा आवाज हा स्पष्ट, ठाम आणि शांत ठेवा. आत्मविश्वासानं बोलल्यास लोक तुमचं ऐकतात. 10वी ट्रिक सांगता येईल की प्रत्येकाला आदर द्या. समोरचा माणूस कोणत्याही पदाचा असो त्याला आदरानं वागवलं तर संबंध तुमचे दीर्घकाळ हे टिकतात. थोडक्यात संवाद ही जन्मजात कला नसून ती शिकता येणारी कौशल्य आहेत. योग्य शब्द, सकारात्मक वृत्ती आणि समोरच्या बद्दलचा आदर असेल तर कोणाशीही प्रभावीपणे बोलता येते. या ट्रिक फॉलो करा आणि उत्तम वक्ते बना. धन्यवाद.